पुण्यात भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। भाजपने दिलेल्या जागा शिवसेनेला अमान्य आहेत। यावर आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना शिंदे पक्ष आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। तर पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमधील जागा वाटपाचा तिढा हा अद्यापही कायम आहे। भाजपने दिलेल्या जागा शिवसेनेला अमान्य आहेत आणि यावर आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। निलेश, एबी फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, मात्र तरी देखील पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपामध्ये तिढा कायम आहे। काय घडतंय? तर आजचा शेवटचा दिवस असतानाही काल रात्री उशिरापर्यंत भाजप आणि शिवसेनेमध्ये बैठक सुरू होती। मात्र भाजपने ज्या जागा दिलेल्या आहेत शिवसेनेला त्या अमान्य असल्यामुळे जो नाराज ग्रुप आहे तो काल रात्री अजित पवारांना भेटला आणि त्यानंतर दुसरं समीकरण सुरू होणार असल्याची चर्चा होती। मात्र दरम्यान त्यांना ठाण्यातून थेट उपमुख्यमंत्र्यांचा फोन आला, त्यामुळे ते नवीन समीकरण जे होतं ते थांबलं गेलेलं आहे। मात्र आज या संदर्भात शिवसेना शिंदे गट जे आहे ते आपली भूमिका मांडणार आहे। मात्र या दरम्यान भाजप आणि शिवसेनेमध्ये युती होत नसल्याची चर्चा रंगलेली आहे। त्यातच त्यांनी अजित पवारांना भेट घेतल्यामुळे नवीन समीकरण जोडलं जाते का अशी या ठिकाणी चर्चा सुरू आहे। शिवसेना शिंदे गट हा जागा मिळत नसल्यामुळे अजित पवारांना भेटला होता, त्यामुळे नवीन समीकरणाची दुसरी बाजू समोर येत आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणावर आज शिंदे गटाकडून पत्रकार परिषद जी आहे ती घेतली जाणार आहे आणि भाजप सोबत जाणार का नाही याचा निर्णय या ठिकाणी होणार आहे। मात्र या ठिकाणी तरी भाजप आणि शिवसेनेमध्ये युती होत नसल्याचं सध्या तरी चित्र दिसतंय, कारण भाजपने ज्या जागा दिलेल्या आहेत त्या शिवसेनेला मान्य असल्यामुळे नाराज शिवसैनिक जे आहे ते अजित पवारांकडे जात असलेले आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आज नेमकी शिवसेना काय भूमिका घेते हे महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय प्रतिक्रिया देतात हे पण पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर भाजप आणि शिवसेना एकत्र पुण्यामध्ये नाही लढले तर त्याचा फटका हा भाजपलाही बसू शकतो, त्यामुळे शिवसेना ही सावध भूमिका घेत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र भाजपने ज्या जागा दिलेल्या आहेत त्या जागा कमी असल्यामुळे या ठिकाणी शिंदे शिवसेनेमध्ये नाराजी पुण्यात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच निलेश, शेवटचे 9.5 तास उरलेले आहेत, त्यामुळे आता नेमकं काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।